नमस्कार. निलेश पाटील. इयत्ता 10वीचं आपल्याला दोन चलातील रेषीय समीकरणे हे प्रकरण बघायचं आहे. इयत्ता 10वीसाठी भाग 1 बीजगणिताचं. दोन चलातील रेषीय समीकरणे हे धडा इयत्ता 10वीसाठी एकूण 12 मार्काला आहे. एकूण किती मार्काला आहे? 12 मार्काला आहे. मग ह्या धड्याचं आज आपल्याला फक्त आणि फक्त माहिती घ्यायची. काय माहिती घ्यायची? तर दोन चलातील रेषीय समीकरण नेमकं कशाला म्हणायचं, दोन चलातील रेषीय समीकरणाची नेमकी व्याख्या काय आणि दोन चलातील रेषीय समीकरण कसं ओळखायचं ह्याचे काही उदाहरणं घ्यायची आपल्याला. मग दोन चलातील रेषीय समीकरण कशाला म्हणायचं बघा. किती चल म्हणले? दोन चल. दोन चल कोणतेही दोन चल असतील, ए पासून ते झेड पर्यंत कोणतेही अल्फाबेट वापरून तुम्ही चल तयार करू शकता. जसं की 2x अधिक 3y बरोबर 12. ह्याच्यात बघा चल किती आहेत? x आणि y हे दोन चल आहेत. मग हे कोणतं आहे? रेषीय समीकरण आहे. तुम्ही 3p अधिक 4q बरोबर 13. बघा किती चल आहेत? दोन चल आहेत. म्हणजे ज्या समीकरणामध्ये दोन चल राहाव. आता बघा दोन चलातील रेषीय समीकरण कशाला म्हणायचं, दोन चलातील रेषीय समीकरणाची व्याख्या काय बघा. आता दोन चलातील रेषीय समीकरणाची व्याख्या काय? ज्या समीकरणात दोन चल असावेत, 1 2. ज्या समीकरणात किती चल असावेत? दोन चल असावेत. हे पहिला चल, हे दुसरा चल. ओके. ज्या समीकरणात दोन चल असतात. दुसरा, प्रत्येक चलाचा घातांक हा 1 असावा. 1 पेक्षा जास्त नाही, 1 पेक्षा कमी नाही. ह्याचा घातांक बघा काही नाही म्हणजे काय? 1 आहे. ह्याचा घातांक बघा काही नाही म्हणजे काय? 1 आहे. ह्याचा घातांक बघा काही नाही म्हणजे काय? 1 आहे. ह्याचा घातांक बघा काही नाही म्हणजे काय? 1 आहे. म्हणजे ज्या समीकरणात किती चला असतात? दोन चला असतात आणि प्रत्येक चलाचा घातांक किती असतो? 1 असतो. अशा समीकरणाला काय म्हणायचं? दोन चलातील रेषीय समीकरण म्हणायचं. अजून एक वेळेस बघा. ज्या समीकरणात किती चला असावेत? दोन चला असावेत. हे घ्या, 4a अधिक 5b बरोबर वजा 13. बघा आता ज्या समीकरणात दोन चला असावेत, ए अजून हे बी, किती चला आहेत? दोन चला आहेत. दुसरी गोष्ट काय लक्षात ठेवायचं? प्रत्येक चलाचा घातांक किती असावा? 1 असावा. एचा घातांक काही नाही म्हणजे किती? 1. बीचा घातांक काही दिला नाही म्हणजे किती? 1. म्हणजे ज्या समीकरणात दोन चला असावेत आणि प्रत्येक चलाचा घातांक किती असावा? 1 असावा. अशा समीकरणाला काय म्हणायचं आपण? दोन चलातील रेषीय समीकरण म्हणायचं. हेच झाली व्याख्या. इथे लिहिले बघा. ज्या समीकरणात दोन चल असतात, ज्या समीकरणात दोन चल, एक चल दोन चल, एक चल दोन चल, आणि चल असलेल्या प्रत्येक पदाचा कोटी किती असतो? 1 असतो, त्या समीकरणाला दोन चलातील रेषीय समीकरण असे म्हणतात. बघा अजून एक वेळेस लक्षात द्या. काय म्हणलेलं आहे? ज्या समीकरणात किती चला असावेत? दोन चला असावेत. आहेत दोन चल आणि प्रत्येक चलाचा कोटी किती असावा? 1 असावा. अशा समीकरणाला काय म्हणायचं? दोन चलातील रेषीय समीकरण म्हणायचं. ओके. ज्या समीकरणात किती? दोन चला असावेत आणि प्रत्येक चलाचा कोटी किती असावा? 1 असावा. अशा समीकरणाला काय म्हणायचं? दोन चलातील रेषीय समीकरण म्हणायचं. नंबर दुसरी गोष्ट, आता दोन चलातील रेषीय समीकरणाचं सामान्य रूप काय बघा. दोन चलातील रेषीय समीकरणाचं सामान्य रूप काय? ax अधिक by अधिक c बरोबर 0 किंवा ax अधिक by बरोबर c. हे c इकडे घेतलेला आहे. इथं हे जे c आहे ते कुठे घेतलेला आहे? इकडे घेतलेला आहे. ax अधिक by बरोबर c. आता ह्या a आणि b च्या ठिकाणी कोणती संख्या असतील, जसं की 3x अधिक 4y बरोबर c च्या ठिकाणी बी संख्या असते. म्हणजे a च्या ठिकाणी कोणती तरी संख्या, b च्या ठिकाणी कोणती तरी संख्या आणि c च्या ठिकाणी सुद्धा संख्या. हे त्याचं सामान्य रूप आहे. इथे लिहून दिलो मी. दोन चलातील रेषीय समीकरणाचे सामान्य रूप काय आहे? ax अधिक by बरोबर ax अधिक by अधिक c बरोबर 0 आणि दुसरा किंवा ax अधिक by बरोबर c. ax अधिक by बरोबर किती? c. ax अधिक by बरोबर c. हे झाले दोन चलातील रेषीय समीकरणाचं सामान्य रूप झालं. आता बघा, जर समजा आपल्याला एखादं रेषीय समीकरण दिलं, एखादं समीकरण दिलं, तर ते रेषीय समीकरण आहे का नाही हे कसं ओळखायचं? रेषीय समीकरण आहे का नाही हे ओळखण्याचे 3 नियम आहेत. किती नियम आहेत? 3. हे प्रत्येक समीकरणाला हे 3 नियम लागू करायचं. जर हे 3 नियम जर प्रत्येक समीकरणाला लागू झाले तर ते समीकरण काय असतंय? दोन चलातील रेषीय समीकरण असते. बघा पहिला नियम काय आहे? समीकरणात दोन चल असावेत. समीकरण बघायचं दिलेलं, जर समीकरणामध्ये दोन चल असतील
तर ते समीकरण काय असतंय, दोन चलातील रेषीय समीकरण असते. तीन नियम लागू व्हावे लागतात. दुसरा नियम काय आहे, प्रत्येक चलाचा कुटी किती असावा, एक असावा. पहिला नियम काय आहे, त्या समीकरणात किती चल असावेत, दोन चल असावेत. दुसरा नियम काय आहे, प्रत्येक चलाचा कुटी किती असावा, एक असावा. आणि तिसरा नियम काय आहे, ए ची किंवा बी ची किंमत शून्य राहू नये. म्हणजे ए ची किंवा बी ची किंमत किती असू नये, शून्य असू नये. इथं ए ची किंवा बी ची किंमत किती असू नये, शून्य. म्हणजे ए आणि बी आता सांगितलं तुम्हाला संख्या, म्हणजे ए आणि बी च्या ठिकाणी काय शून्य असू नये. हे असे रेषीय समीकरण ओळखण्याचे तीन नियम आहेत. आता आपण उदाहरणं घेऊ. उदाहरणं घेतल्यानंतर तुम्हाला समजमध्ये येईल की नेमकं रेषीय समीकरण कशाला म्हणायचं. हे बघा, पहिलं उदाहरण, 3x अधिक 5y बरोबर 18. हे रेषीय समीकरण आहे का नाही सांगा. बघा, तीन नियम दिलेले आहेत आपल्याला. समीकरणात दोन चल असावेत. बघा, दोन चल आहेत का, x आणि y दोन चल आहेत. पहिला नियम बसला. दुसरा नियम की काय, प्रत्येक चलाचा कुटी किती असावा, एक असावा. बघा, प्रत्येक चलाचा कुटी एक आहे का, काही नाही म्हणून ह्याच्या डोक्यावर एक, काही नाही म्हणून ह्याच्या डोक्यावर एक. प्रत्येक चलाचा कुटी एक आहे. दोन्ही नियम बसले. तिसरा नियम, ए ची किंवा बी ची किंमत शून्य राहू नये. ए असो किंवा बी असो, दोघांपैकी कोणाची किंमत शून्य असू नये. ए ची किंमत किती आहे इथं, 3 आहे एची किंमत. बी ची किंमत किती आहे इथं, 5 आहे. आपलं सामान्य रूप बघा, ax अधिक by बरोबर c. म्हणजे ए चा जे सहगुणक आहे ते किती आहे, 3. इथं ए चा सहगुणक किती आहे, ए. बी चा सहगुणक किती आहे, इथं y चा सहगुणक काय, 5. म्हणजे तेच काय आहे, बी. म्हणजे ए ची आणि बी ची किंमत शून्य नाही. हे तिन्ही नियम ह्याला परफेक्ट बसले. म्हणून हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे. ओके. आता दुसरा गणित घ्या. तुमच्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत ते सगळे गणित सोडून एक तक्ता दिलेला आहे पहिल्याच पेजवर. त्या तक्त्यामधले सगळे गणित घेतो मी, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. दुसरा गणित बघा, 4m अधिक 3n बरोबर 12. हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे का नाही ते बघायचं. आता बघा, लक्षात द्या, आपल्याला किती नियम लागू करायचे, 3. बघायचं. आता पहिला नियम काय, समीकरणात किती चले असावीत, दोन चले. बघा, m आणि n दोन चल आहेत. दुसरी गोष्ट, प्रत्येक चलाचा कुटी किती असावा, एक. ह्याच्या डोक्यावर काहीच नाही म्हणून काय, एक. ह्याच्या डोक्यावर काहीच नाही म्हणून काय, एक. म्हणजे ह्याचा जे घातांक आहे त्यालाच काय म्हणतात, कोटी म्हणतात. बरोबर आहे. दोन नियम बसले. तिसरा नियम काय, ए ची किंवा बी ची किंमत काय असू नये, शून्य असू नये. इथं बघा, ए ची किंमत किती आहे, 4 आहे. बी ची किंमत किती आहे, 3 आहे. म्हणजे ए ची किंमत पण शून्य नाही आणि बी ची किंमत पण शून्य नाही. म्हणून हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे. दोन चलातील रेषीय समीकरण आहे. आता वळूत आपण तिसऱ्या उदाहरणाकडे. हे तुम्ही सगळं लिहून घेऊ शकता. हे सगळे व्याख्या, हे जे उदाहरणं आपण घेतलोय ते सगळे उदाहरणं तुम्ही लिहून घ्या, वहीवर लिहून घ्या, पॉज करून लिहून घ्या, कसंही लिहून घ्या, किंवा परत एक वेळेस रेकॉर्डिंग ऐकताना लिहून घ्या. म्हणजे तुम्हाला निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं समजून जाईल. ओके. आता आपण कितव्या प्रश्नाकडे वळू, तिसऱ्या प्रश्नाकडे. बघा, आता तिसरा प्रश्न काय आहे बघा. तिसरा प्रश्न, 3x चा वर्ग वजा 7y. हे पुस्तकातलं दुसरा प्रश्न आहे. तुमचे जे तक्ता दिलेला आहे पेजवर त्याच्यातला दुसरा प्रश्न आहे. 3x वर्ग वजा 7y बरोबर 13. हे एक आणि हे चौथा का दिलेला आहे बघा, वर्गमुळात 2 हे x वजा 5 वर्गमुळात 5 y बरोबर 16. हे दोन आपल्याला समीकरण दिलेली. पहिल्यांदा हे दोन बघूत आपण. बरोबर आहे. 3 नियम लागू करायचे. काय, तिन्ही नियम बसावे लागतात. जर तिन्ही नियम बसले तरच ते दोन चलातील रेषीय समीकरण असतं, नाहीतर दोन चलातील रेषीय समीकरण राहत नाही. पहिल्या नियमकडे वळू. पहिला नियम काय सांगते आपल्याला, की दिलेल्या समीकरणात दोन चल असावेत. दिलेल्या समीकरणात दोन चल आहेत. ओके. हे पहिला नियम बसला. दुसरा, प्रत्येक चलाचा कोटी किती असावा, एक असावा. प्रत्येक चलाचा कोटी किती असावा, एक असावा. पण इथं बघा, ह्या चलाचा कोटी एक आहे, पण ह्या चलाचा कोटी किती आहे, 2 आहे. ह्या चलाचा कोटी किती आहे, 2 आहे. चलाचा कोटी किती असावा लागतो, 1. म्हणून हे समीकरण काय आहे, दिलेलं समीकरण दोन चलातील रेषीय समीकरण नाही. म्हणून हे दोन
चलातील रेषीय समीकरण नाही. कारण कारण का नाही सांगा, का नाही? घातांक, चलाचा घातांक किती आहे? 2 आहे. कारण काय आहे? चलाचा घातांक 2 आहे. आपल्याला माहित आहे चलाचा घातांक किती पाहिजे? 1 पाहिजे. प्रत्येक चलाचा कोटी म्हणजेच काय? चलाचा कोटी लिहायचं. तुम्ही घातांक लिहू नका, कोटी लिहा. चलाचा कोटी किती पाहिजे? 1. पण इथं कोटी किती दिले आपल्याला? 2. म्हणून हे समीकरण 2 चलातील रेषीय समीकरण नाही. आता पुढच्या प्रश्नाकडे बघा. 3 नियम आपल्याला लागू करायचे. पहिला नियम कोणता? दिलेल्या समीकरणामध्ये किती चल असावेत? 2 चल असावेत. बघा, एक्स आणि वाय 2 चल आहे. पहिला नियम बसला. दुसऱ्या नियमाकडे जायचं. प्रत्येक चलाचा कोटी 1 असावा. बघा, ह्याच्या डोक्यावर काही आहे का? काहीच नाही, म्हणून 1. ह्याच्या डोक्यावर काही आहे का? काहीच नाही, म्हणजे दोघाचा कोटी किती आहे? 1 आहे. दुसरा नियम सुद्धा बसला. तिसरा नियम, ए ची किंवा बी ची किंमत 0 राहू नये. बघा इथे हे म्हणजेच काय? ए आहे. हे म्हणजेच काय? बी आहे. हे म्हणजे ए आहे, मग ए ची किंमत 0 आहे का? नाही. हे म्हणजे काय? वर्गमुळात 5 म्हणजे काय? बी आहे. बी ची किंमत 0 आहे का? नाही. म्हणून तिन्ही नियम बसले इथं. समीकरणात 2 चल आहेत. दुसरी गोष्ट, प्रत्येक चलाचा कोटी 1 आहे आणि ए ची आणि बी ची किंमत 0 नाही. म्हणून हे दिलेलं समीकरण 2 चलातील समीकरण आहे. 2 चलातील रेषीय समीकरण आहे. लिहून घ्या मग. म्हणून हे 2 चलातील रेषीय समीकरण आहे. ओके. आता आपण वळू तिसऱ्या प्रश्नाकडे. बघा आता पुढचा प्रश्न किती? 4 प्रश्न झाले. 4. आता बघा 5वा प्रश्न. 5वा, 0x अधिक 6y वजा 3 बरोबर 0. आणि इकडे दुसरा गणित बघा. आता पुढचा 6वा, 0.3x अधिक 0y वजा 36 बरोबर 0. हे 2 आपल्याला समीकरण दिलेले आहे. आता ह्या 2 समीकरणाला काय करायचं? आपल्याला दिलेलं समीकरण हे काय म्हणले? 2 चलातील रेषीय समीकरण आहे का नाही विचारले. आपल्याला माहिती आहे. काय माहिती आहे? सामान्य रूप काय आहे? बघा सामान्य रूप काय आहे समीकरणाचं? बघा, सामान्य रूप काय? 2 चलातील रेषीय समीकरणाचं ax अधिक by बरोबर c. मग ह्याला आपण सामान्य रूपात लिहून घ्या. काय येणार मग? 6x अधिक 6y हे 0x अधिक 6y बरोबर हे वजा 3 इकडे येऊन काय झालं? अधिक 3 झालं. आता आलं हे सामान्य रूपामध्ये आलं. आता बघा, ह्या समीकरणामध्ये दिलेल्या समीकरणामध्ये 2 चल आहेत का? बघा, इथे एक चल आहे, इथे एक चल आहे. 2 चल. दुसरा, प्रत्येक चलाचा कोटी 1 आहे का? बघा, इथं काहीच नाही म्हणून 1 कोटी. वायच्या डोक्यावर काहीच नाही म्हणून 1 कोटी. 2 नियम बसले. ए किंवा बी ची किंमत 0 असू नये. हे यक्स म्हणजे हे यक्सचा जे सहगुणक आहे ते काय असतंय? ए असतंय. वायचा जे सहगुणक काय ते काय असतंय? बी. ए ची किंमत 0 राहू नये, बी ची किंमत 0 राहू नये. म्हणजे ए ची किंमत पण 0 नाही, बी ची किंमत पण 0 नाही. बघा, आपल्या ए ची किंमत किती दिली? इथं 0 दिले. ए ची किंमत किती दिले? 0 दिले. म्हणून हे 2 चलातील रेषीय समीकरण नाही. आपल्याला काय सांगितलेलं आहे? ए किंवा बी ची किंमत 0 राहू नये. पण इथे ए ची किंमत किती दिलेला आहे? 0 आहे. म्हणून हे 2 चलातील रेषीय समीकरण नाही. कारण बघा, आता कारण काय येईल बेटा? कारण काय येईल? ए ची किंमत किती आहे? ए ची किंमत 0 आहे. ए ची किंमत किती दिली? इथं 0 दिली. आता पुढच्या समीकरणाकडे बघा. आता आपल्याला ह्याला सुद्धा काय करा तुम्ही? हे जे आपल्याला समीकरण दिलेलं आहे, कोणतं समीकरण दिलेलं आहे? 0.3x. पुढचा 6वा समीकरण, 0.3x अधिक 0y वजा 36 बरोबर 0. ह्याला काय करा? अगोदर सामान्य रूपात लिहून घ्या. म्हणजे ax अधिक by बरोबर c. हे x y इथं ठेवा, 36 तिकडे टाकून द्या बरोबरच्या. 0.3x अधिक 0y बरोबर 36 इकडे काय झालं? अधिक 36 आला. आता बघा, 3 नियम बसतात का? बघा, आपल्याला 3 नियम दिले. 2 चलातील रेषीय समीकरण ओळखण्याचे किती नियम आहे? 3 नियम. जर हे 3 नियम जर बसले बरोबर परफेक्ट,
तर काय असते ते दोन चलातील रेषीय समीकरण असते. बघा आता पहिल्यांदा काय सांगितलं आपल्याला, समीकरणात दोन चले असावेत. बघा एक्स आणि वाय दोन चल आहेत. दुसरी गोष्ट, प्रत्येक चलाचा कोटी किती असावा, एक असावा. बघा ह्याच्या डोक्यावर काहीच नाही म्हणून काय एक, ह्याच्या डोक्यावर काहीच नाही म्हणून काय एक, म्हणून दोघाचा कोटी सुद्धा किती आहे, एक एक आहे. तिसरी गोष्ट, ए किंवा बी ची किंमत शून्य राहू नये. ए ची किंमत शून्य राहू नये, बी ची किंमत, हे 0.3 कशाची किंमत आहे, ए ची किंमत आहे. शून्य आहे का, नाही. हे कशाची किंमत आहे, बी ची किंमत आहे. बी ची किंमत शून्य आहे का, आहे. बी ची किंमत शून्य आहे. पण आपल्याला काय सांगितलंय, ए ची बी ची किंमत शून्य राहू नये. मग इथं बी ची किंमत किती दिली आपल्याला, शून्य दिले, म्हणून हे दिलेलं समीकरण दोन चलातील रेषीय समीकरण नाही. म्हणून हे दोन चलातील रेषीय समीकरण नाही. ओके, कारण काय लिहिणार मग आता, कारण बघा, कारण बी ची किंमत किती आहे, बी ची किंमत शून्य आहे. बी ची किंमत किती दिली आपल्याला, इथं शून्य दिलेला आहे. म्हणून हे तुम्ही दुसरी पद्धत सुद्धा वापरू शकता. शून्य आहे म्हणजे हे चलच नाही. दुसरी पद्धत काय वापरू शकता, तुम्हाला दुसरे कोणीतरी सांगतील की ह्याच्यामध्ये ह्या पद्धतीने सांगतील. कोणती पद्धत, की आता हे 0x अधिक 6y बरोबर मी किती घेतलो, 3. आता शून्य म्हणजे हे पदच नाही, म्हणजे इथं किती पद आहे, एकच चल आहे. शून्य म्हणजे काय, चलच नाही. शून्य म्हणजे काय, ते शून्य होऊन गेलं पूर्ण. म्हणजेच काय, किती चल आहे, एकच पद आहे. पण आपल्याला काय सांगितलंय, समीकरणात किती चले असावीत, 2. म्हणजे इथं किती चल होते, एकच चल होते. अशा ह्या पद्धतीने सोडवा किंवा मी सांगितलेल्या पद्धतीने सोडवा. इथं सुद्धा हे शून्य म्हणजे हे चलच नाही, बरोबर आहे. शून्य म्हणजे चलच नाही, मग किती चल राहिलं, एकच चल राहिलं. आपल्याला किती चल पाहिजे, 2 चल पाहिजे.